आम्ही बनवणार आहे नॉनव्हेज पोपटी. अरे वा वा वा, एक रील्स बनवू का तुझी? एक अरे दुरा दूर झालाय. सो हे एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार अँड वेलकम बॅक नॉन व्लॉग. सो आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि इंटरेस्टिंग अशा प्रकारे होणार आहे की थंडीच्या सीझनमध्ये ते खूप फेमस आहे आणि तेच आज आम्ही पण करणार आहे. पण मी सांगणार नाही आम्ही काय करणार आहोत. तुम्हाला ते बघण्यासाठी पूर्ण व्लॉग बघावं लागेल आणि तुम्ही पण पूर्ण व्लॉग बघा. आणि जो कोणी अजून चॅनलवर नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तर चला आपण आता व्लॉग स्टार्ट करूया. तर मी आता घरातून निघाली आहे आणि जे आम्ही स्पेशल करणार आहे त्याचे काही गोष्टी घ्यायच्या आहेत आम्हाला. सो मी आणि आकांक्षा चाललो आहे. आकांक्षा आली आहे, मी तुम्हाला दाखवते. थांबा. अरे बघा इथे येऊन उभी आहे ही. तर चला आता आम्ही जातो आणि मग भेटूयात थोड्या वेळात. तर आम्ही दोघी जणी निघालोय आणि पोचलोय पण स्टेशन जवळ. तर आता आम्ही गाडी वगैरे पार्क करून आम्ही आलोय भाजी मार्केटमध्ये आणि आम्ही घेतो या शेंगा. चालेल. हां सगळे खातील ना घरचे पण. तर आम्ही शेंगा घेतल्यात. आता अजून काय घ्यायचं? आता आम्ही वालाच्या शेंगा पण घेतोय. ₹30 ना किती? वालाच्या आणि तुरीच्या शेंगा आम्ही घेतल्यात. तर आम्हाला जे जे सामान पाहिजे होतं तो आम्ही घेतलाय आता आणि मी आता घरी गेल्यावरच दाखवते. तर आता आम्ही निघालोय घरी. तर इथं आम्ही वालाच्या आणि तुरीच्या शेंगा घेतलेल्या आणि चिकन सुद्धा आणलं होतं. तर अजून पण आहेत गोष्टी, तर आता आम्ही ते नंतर दाखवू. चिकन वॉश करून घेतलेलं आहे, वॉश केलेलं आहे चिकन. आता ह्याला आम्ही मॅरिनेट करून ठेवतो. थोडा 1-1.5 तास मॅरिनेट करून ठेवतो म्हणजे चांगली लागेल, कारण आपल्याला संध्याकाळी पोपटी बनवायची आहे. तर हे तोपर्यंत मॅरिनेट करून होईल तेवढा वेळ. सो आता मॅरिनेट करायला घेऊया. तर मी याच्यामध्ये Dance with me. Back and forth, move my body back and forth, move my body back and forth. आम्ही बनवणार आहे नॉनव्हेज पोपटी. तर बघा आता तुम्ही पुढे आम्ही कसं बनवतो नॉनव्हेज पोपटी. सो ही थंडीच्या सीझनमध्येच खूप फेमस असते, थंडीमध्येच बनवतात. आणि मी तर फर्स्ट टाईम खाणार आहे आणि फर्स्ट टाईम बनवणार आहे. बट आकांक्षाने खूपदा बनवली आहे तर तीच बनवणार आहे. मला एक्सपिरियन्स वगैरे नाही आहे तर मी नाही बनवणार. हेल्प करेल पण दूरसे. खराब झालं तर झालं मग. तर चला बघूयात पुढं काय करतो. आता आम्ही चिकन मॅरिनेट करायला ठेवलंय आणि बघू आता पुढं काय करूया माहिती का, पेंडा वगैरे कुठून भेटतो. हां मला जाळ करण्यासाठी आगसाठी पेंडा वगैरे पाहिजे. तर आता आम्ही चाललो पेंडा वगैरे शोधायला. मागून बिगून नसतो घेत, आम्ही चोरी करून घेत असतो. तर आम्ही आलोय पेंडा शोधायला आणि फायनली पेंडा भेटलाय. तर बघूयात आता त्या भाऊला विचारू की थोडासा देतो का भाऊ पेंडा. देईलच ऑब्विसली, एवढा काय तो काय घर बांधायला ठेवलाय का त्यांनी? काय डोक्या उचलशील का गाववाल्यांसारखं असं. तर चला विचारू आपण त्याला देतो का नाही, बघूयात. तर भेटलंय आम्हाला इथं आता पेंडा. इनफ आहे एवढं पण. तर जातो आता आम्ही घेऊन. जाऊया. ही बघा ही कशी चाललेली आहे पेंडा घेऊन सांडवत लोकांच्या दारात घाण करत करत करत. हे नको ग, हर्षल कमी पडेल. सांडवशील तेवढा. ॲक्च्युली मला तोच कमी वाटतोय. परत यायला लागेल एवढा लांब. एक तर इथं कधी आलो नाही. ए नको डोक्यावर घेते का? अरे वा वा वा, एक रील्स बनवू का तुझी? एक रील बनवायला पाहिजे. तर आम्हा दोघींना राहून राहून गोष्टी आठवतात. आता पेंडा घेऊन आलो. आता मारपिटीचा पाला तो घ्यायला चाललोय आता आम्ही. आणि आता आम्ही चाललोय गाडीवर.
कारण आता चालणं होणार नाही. तर पाला भेटलाय आम्हाला, तर हा घेतो आणि आता परत घरी जातो. एक झालं की एक झालं की एक विसरतोयच आहे आम्ही. तर आता चला घेतो पाला. तर इथे आम्ही केलंय जमा ऑलमोस्ट. सगळं काम हिने केलंय. तर चला आता आम्ही जाणार आहेत घरी आणि आम्ही जिमला जाणार आहेत आणि मग येऊन आम्ही पोपटी बनवणार आहेत. कारण संध्याकाळीच मजा येईल पोपटी बनवायची. दुपारी एवढ्या उन्हाचे बिलकुल पण मजा नाही येणार. तर भेटूया आता डायरेक्ट संध्याकाळी. चला. 2 hours later. गुड इव्हनिंग. आणि आता आम्ही आलो आहे परत, म्हणजे मी आधी जिमला गेलेली, सो नंतर आकांक्षाच्या घरी आली आता. तर आता आम्ही चालू करणार आहेत पोपटी बनवायची प्रिपरेशन. सो इथे छोटी तर आम्ही तिघी जणी मिळून आता करणार आहे पोपटीचं कार्यक्रम सुरू. तर बघूया काय काय करणार आहेत. तर इकडे पोपटी बनवायचं सगळं सामान घेतलं आहे आम्ही. मडका, इथे दुपारी मॅरिनेट केलेलं चिकन, अंडी, शेंगा आणि आलू. तर आता आम्ही बनवतो, म्हणजे कसं कसं टाकणार आहे, आकांक्षाच टाकणार आहे कारण मी कधीच बनवलं नाही आहे. सो आज मी पण शिकेल आणि ती बनवेल. तर चला बनवताना भेटू. झालेला आहे वेळ किती वाजले तर 7:30 वाजून गेले ना, 8 वाजायला आले. तर आता आम्ही बनवायला स्टार्ट करतोय पोपटी. तर इथं मटका आहे, सगळं साहित्य घेतलेलं आहे, चिकन पण घेतलेलं आहे. तर आता मी शिकणार आहे आज बनवून म्हणजे हिच्यासाठीच, कारण मी तर बनवलेली याच्या अगोदर ऑलरेडी. तर आधी स्टार्टिंगला काय करायचंय? आधी स्टार्टिंगला हा जो पाला आहे आपला मार्केटचा पाला, तो पाला याच्यामध्ये टाकायचा आहे. साईडने टाकायचं आहे पाला. साईडने मला पण सांग, म्हणजे मी पण शिकल. मडका एकदा एवढा अंधार आहे तरी काय दिसणार पण. तर बघ आता मार्केटचा पाला टाकलेला आहे आतमध्ये. आधी मी टाकते याच्यामध्ये शेंगा, भुईमुगाच्या नाही ग, तुरीच्या शेंगा. तुरीच्या शेंगा. टाकायचं जाडं मीठ शेंगा. बस कारण कशी टेस्ट यायला. तर परत थोडा मार्केटचा पाला टाकायचा. लेअर बनवायचे का याचे? म्हणजे कसं झालं पण होता. आता टाकते मी बटाटे, आलू आवडतात आम्हाला म्हणून आम्ही आलू पण टाकतो. आलू घेतलंय, अंडी घेतलंय, चिकन घेतलंय. दुपारी आम्ही तो मॅरिनेट केलेलं चिकन. बटाट्यांमध्ये पण मी टाकते मीठ, हार्डसू परत आता पावडे या शेंगा वालाच्या शेंगा. तर आम्ही फुल एन्जॉय बाहेर बसून मजा करतोय. मजाच वेगळी असते कधीतरी बाहेर बसून काहीतरी बनवायची. आणि इथे एक लाईट लावली मोठी. परत पाला टाकतो. आता अंडी टाकतो. इथं आम्हाला एन्जॉय करायला सॉन्ग पण लावलेत, काय माहिती कॉपीराईट पडतं की नाही. आता अंडी टाकतोय. अंडा थोडे खाली थोडे टाकते, नंतर वरती थोडे टाकते. टाकून दे, 6 जास्त नाही, मोठं आहे ना स्पेस त्याच्यात. ऑलमोस्ट कितीतरी म्हणजे भरलेलं आहे, झालंय आता भरलंय. याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल पण टाकते, तेल टाकलं. आणि आता चिकन जे मॅरिनेट केलं होतं आम्ही, ते आता सर्वात वरती ठेवणार आहे. ताई ये ना जाऊ. चिकन मॅरिनेट केलेलं आता टाकणार आहे. बघा मग तेच म्हणते ना, कमी करते, ते पूर्ण टाकून घे ना.
पूर्ण पावट्या पण दिसू दे ना थोडेसे. विदाउट हे कर असं एकदम. आता अशा प्रकारे चिकन वगैरे सगळं भरलेलं आहे ऑलमोस्ट. आता हिला आपण पॅक करून टाकू. आता मी याच्यात टाकते पाला भरभरून. मडका भरलेला आहे पूर्ण सील पॅक केलाय. आता ह्याला मी इथं उपटत नव्हते उकडा ठेवलं. पूर्ण पॅक करून काय स्ट्रगल घेतात बघा ना एक पोपटीसाठी. कधी मग रावण कधी चालवता तुम्ही? रात्री 12 वाजता. चला आता याला आपण पेटून टाकू. पेटून टाकू. आग नाही लावणार. चला तर अशा प्रकारे आता पोपटीला आग लावून टाकू. आग लावून टाकू. पोपटी पेटून टाकूया. हर्षल ताई थकली आहे सकाळपासून, त्यांनी बसूनच घेतलाय. इकडं इथे पेटलेली आहे. अशा प्रकारे पोपटी पेटली. अशा तू बाजूला होणार अशा प्रकारे मी लाकडं आणतो. यांचा काय मला वाटत नाही, याचा प्लॅन फॉर्म होऊन जाईल. मला चांगलं नाही वाटलं. तू मला वाटलं होतं हातच करणार. चला आता आपली पोपटी पेटतीये. लांब जवळ. शापाटी शापाटी. फटाके फुटतात. अशाच प्रकारे पोपटी पण जळते आणि शेकोटीचा पण आरंभ. साईडला वांगा उडत बघ. हवा शेक भेटते. आपण काय करू, आधी लाकडी साईडला लावून घेऊ. एवढा रॉकेल काढलाय. सॉरी पेट्रोल तर जळत नाहीये म्हणून आता आम्ही पेट्रोल काढलाय. जळला ना तो आणि लाकडावर टाकून देतो. ये आपको सौंपा जाता है. हा असं आता इथे टाक, इथे टाक. बस का नेला थोडं ते. बापरे. इकडे या, इथे. इकडे टाक ना, इथे थोडं इकडं. इथे नाही जाणार, इकडे लय डेंजर असतं हे. येस आता ही बेस्ट आहे ना. आता ही बेस्ट पोपटी इथे टाकू थोडंसं. बाय आम्ही रॉकेल टाकू. लगेच वरती थोडं. पेट्रोल आहे पेट्रोल. गाडीतून मग त्याशिवाय आग लागणार होती का? तसंच होतं झालं ते. तो टाकून दे परत त्या गाडीत. हा झालं. तर इथे आता शिजतंय. तोपर्यंत आम्ही बसतो शेकोटी करत थोडं शेकतो. मग शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. खूप मेहनत घेतली आहे याच्यामध्ये. बघूयात आता हे कधी आणि किती मिनिटात शिजतं. तर चला शिजल्यावर भेटू. फायनली आमची पोपटी रेडी झाली आहे. हळू अरे अरे धुराधूर झालाय. झाली ना शिजली शायद. मला चिकनचा वास येते. चिकनचा वास हा येतोय ना. चिकन शिजलंय. एवढं भारी झालंय. लाल लाल झालंय चिकन.
ते तिने ते हे टाकले ना, अंडी बघ शिजली. शिजले. येस, मस्त मस्त. सगळं शिजलंय, सगळं शिजलंय. खूप भारी झालं. वेट इन वॉच. मस्त गरम आहे ना म्हणून. असती. चिकन शिजलं एकदम परफेक्ट. सरक तिकडे सरका आता. तर यांचं माहित नाही पण मी सुरुवात केली. फोटो काढण्याचा आहे. फोटो काढ रे. असं काढ ना. असं. तर आता आम्ही टेस्ट करतो. मी तर आधीच केलं चिकन टेस्ट. चिकन भारी लागतं. मी पण करते टेस्ट. छान झालंय. शिजलंय पण परफेक्ट. एकदम व्यवस्थित शिजलं. लय भारी झालंय खरंच. तुम्हारी लोक चला आता सगळेजण या खायला. मेहनत रंग लाई. कसं वाटते तुम्हाला गाईस? एक नंबर. एक नंबर. चिकन तर मला एवढं आवडलंय ना. मी चिकनचे पीस खात नाही लवकर. बट इथं चाललंय ठुसायचं का. तुला बोललेले ना चांगली लागते. मस्त लागतंय. तर आता आम्ही इथं पोपटी एन्जॉय करतोय आणि तुम्ही पण या सगळेजण खायला. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि ज्याने कोणी अजून सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. सो बाय अँड गुड नाईट. या तुम्ही पण पोपटी एन्जॉय करायला.